हाय फ्रेंड्स, कशा आहात? आज मी बनवते आहे व्हेज हंडी. कारण की मुलांची ना खूप डिमांड चालू आहे की मम्मा व्हेज हंडी बनव, व्हेज हंडी बनव. तर त्यामुळे मला आधी सर्वप्रथम तयारी करावी लागेल. त्यामुळे मी आता सध्या लसूण वगैरे हळूहळू तयारी करत आहे. म्हणजे आता आधी लसूण सोडून घेते. मग एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन. मुलांना ना माझ्या हातची ना बिर्याणी खूप आवडते, व्हेज हंडी बिर्याणी. म्हणजे तुम्ही त्याला बिर्याणी पण म्हणू शकता किंवा व्हेज हंडी सुद्धा म्हणू शकता. पण तुम्ही एकदा ट्राय करा. मी तुम्हाला सांगेन तसं. खरं तर हे मला माझ्या सासूने दाखवलं. त्या ब्रेड बिर्याणी करायच्या तसं सेम. म्हणजे टोस्ट असतात ना, टोस्ट. मग ते टोस्ट असं मस्तपैकी थोडंसं खरपूस तेलात भाजून घ्यायच्या आणि आपण जे व्हेजिटेबल टाकतो मोस्टली, त्या व्हेजिटेबलच्या ऐवजी त्याच्यामध्ये टोस्ट तुपात थोडंसं परतून घ्यायला सगळे असे सोडायच्या. म्हणजे आता तुम्ही नॉनव्हेज खाता की नाही, मग नॉनव्हेजला कसं तुम्ही पीसेस टाकता, मग आम्ही व्हेज, त्यामुळे मी पण व्हेजच आहे. मग सासू पण त्या पण व्हेजिटेरियनच होत्या. मग होत्या मीन्स त्या सध्या नाही आहे. मग त्यांनी मला हे दाखवलं. मग मी त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं की जर इनोव्हेशन म्हणजे काय की तुम्ही ब्रेड वापरता. मग ते ब्रेडचं म्हणजे छान वाटलं, असं काही नाही. पण त्याऐवजी मला असं वाटलं की आपण ब्रेडच्या ऐवजी जर हे सगळे व्हेजीस टाकले तर अजून बेटर. सो मग मी आता सध्या घेतलेली आहे लसूण. आता मी सगळ्यात पहिला घेतले तांदूळ बिर्याणीचे 4 कप आणि ते मी भिजवलं अर्धा तास. त्याच्यामध्ये मी जे मोठे पत्ते असतात ना, तमालपत्र, ते थोडंसं 2 चमचे तेल आणि त्यामध्येच मी घातलं काळी मिरी 4-5. आता हे अर्धा तास मी भिजवणार. तोपर्यंत मी काय करू नये तुम्हाला सांगते. काजू, कांदा तळून सगळं घेतलं मस्तपैकी. कांदा त्याला डेकोरेशनसाठी लागतं ना, त्यामुळे कांदा खोबरं आहे. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, थोडेसे हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण. आता हे मी सगळं एकत्र जिन्नस वाटून घेणार, कारण की हे सगळं काही आपल्याला आता बिर्याणीला लागणार आहे. आता पुढचं आहे, आता हे मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि भात तर मी शिजवून घेतलं, तुम्हाला सांगितलं अर्धा कच्चं. ते आता मस्तपैकी शिजलं आहे. आणि आता इथे भाज्या आहेत. त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा. आता मी थोडंसं त्याच्यामध्ये वटाणे पण टाकणार आहे आणि इथं झालेली आहे छानपैकी. आता मी गरम मसाला वाटला आहे ना, तो मी त्याच्यामध्ये थोडंसं आता टाकते. हा गरम खडा मसाला. ओके. आता मी ज्या भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत, म्हणजे फ्लावर, बटाटा, वटाणा, ते मी यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स केलं सगळं. आता याला एक वाफ घेते मी छानपैकी. आणि मग जो आपला भात आहे अर्धा कच्चा शिजवलेला, तो भात मी आता यामध्ये थोड्या वेळाने घालणार. आधी याला एक वाफ घेते मी छानपैकी. मस्तपैकी वाफ आलेली आहे छानपैकी. आता यामध्ये आपण आता भात मिक्स करूया. एक थर भाताचा, एक थर भाजीचा. एक थर भाताचा देत आहे आणि त्यानंतर आता एक थर मी भाजीचा पण देत आहे छानपैकी मस्त. यामध्ये मी थोडंसं दही पण घातलं. तुम्ही लिंबू किंवा दही पण घालू शकता, ॲज यू विश. भात बघा किती मोकळा मस्त झालेला आहे.
अशा प्रकारे आपले थर लावून झालेले आहेत. आता मस्तपैकी आता आपल्याला अजून एकदा वाफ घ्यावी लागेल छानपैकी. अशा प्रकारे मी तळलेले काजू आणि कांदा जो आहे तो डेकोरेट केलेला आहे मस्तपैकी. आणि वरून ही पुदिन्याचे पान. माझी बिर्याणी रेडी. टुडेज बिर्याणी इज रेडी फॉर सर्व. अशा प्रकारे छान मस्त टेस्टी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आवडलं हा व्हिडिओ तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.